तर पहा मुलांनो, जे पुढचं एक्झाम्पल आहे आपलं ते आहे दुसरं एक्झाम्पल 7/9। आता ही देखील एक अपूर्णांक संख्या आहे। आपल्याला 9ने कशाला भागायचं आहे तर 7ला भागायचं आहे आणि 7 हा काय आहे तर अपूर्णांक आहे। मग अपूर्णांकानंतर आपण काय करू शकतो तर कितीही शून्य आपण देऊ शकतो। म्हणून पहा, अपूर्णांकी भागानंतर कितीही शून्य आपल्याला देता येतात। म्हणून 7 बरोबर 7.0 बरोबर 7.000 असे कितीही शून्य आपल्याला अपूर्णांकामध्ये देता येतात। तर पहा मुलांनो, 9च्या पाढ्यामध्ये 7 हे येत नाही, म्हणून शून्याचा आपल्याला भाग द्यायचा आहे। म्हणून 9 शून्य शून्य आणि 7तून शून्य गेला किती राहणार आहे तर 0। पुन्हा हा जो एक शून्य आहे तो आपल्याला खाली द्यायचा आहे। मग किती झाले आहेत तर 70 आणि 70 जे आहे ते 9च्या पाढ्यामध्ये नाहीये। मग 9 किती मुलांना तर 63। म्हणून 0 पूर्णांकानंतर आपण काय दिलेले आहे तर 7 दिलेला आहे आणि पुन्हा 70 मधून आपण काय मायनस केलेले आहे तर 63 मायनस केलेले आहे आणि बाकी उरलेले आहेत 7। पुन्हा एक राहिलेला जो शून्य आहे तो आपण 7वरती घेतलेला आहे। मग 7चे किती झालेत 70 झालेत आणि मग पुन्हा आपण 9 63 केलेलं आहे। मग 70 मधून आपण काय केलेलं आहे पुन्हा 63 हे मायनस केलेले आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 7। आणि पुन्हा जो शून्य राहिलेला होता आपला तो देखील आपण काय केलेला आहे तर 7वरती घेतलेला आहे। किती झाले मुलांना 7चे झाले 70। पुन्हा 7 9 63। 70 मधून 63 गेले, बाकी किती उरले मुलांना तर 7। तर अशा प्रकारे आपलं 0.777 असं उत्तर येत जाणार आहे। कारण इथे कुठली संख्या आहे तर ही आवर्ती संख्या आहे। म्हणून बघा, 7ला 9ने भागितल्यावर शून्याचा आपल्याला काय होणार आहे तर भाग जाणार आहे या संख्येला। नंतर बाकी किती उरते तर 2 बाकी उरते। आता 0 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह आपल्याला लिहायचं आहे आणि बाकी किती होणार आहे तर 7 बाकी होणार आहे। त्यानंतर भाज्यातील 0 हा 7वर आपण घेतलेला होता आणि आपली जी संख्या आहे ती किती झाली होती तर 70 झाली होती। मग 70ला आपल्याला काय करायचं आहे तर 9ने भागायचं आहे। आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 7 लिहू व बाकी किती येणार आहे तर 7 येणार आहे। आता पुन्हा भाज्यातील अजून एक शून्य आपण 7वर घेतला तर झाले 70 आणि आता पुन्हा 70ला आपल्याला काय करायचं आहे तर 9ने 70ला भागायचं आहे। पुन्हा भागाकारात काय येणार आहे तर 7 येणार आहे। मग परत भाज्यातील अजून एक शून्य आपल्याला घ्यायचं आहे आणि खाली काय येणार आहे तर 7 येणार आहे, बाकी आपले 7 येणार आहे। पुन्हा त्यावर आपल्याला काय घ्यायचं आहे शून्य घ्यायचं आहे आणि 9ने 70ला काय करायचं आहे तर भागायचं आहे आणि परत किती येत जाणार आहे तर 7 ही संख्या बाकी राहणार आहे, शिल्लक राहणार आहे आणि जो भागाकार आहे आपला तो काय येणार आहे तर 0.777 असा येत जाणार आहे। तर पहा मुलांनो, म्हणून वरती टिंब लिहून भागाकार आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण करायचा आहे। म्हणून 0.777 आणि आता आपला भागाकार जो आहे तो काय आलेला आहे 7/9 बरोबर 0.777 बरोबर 0.7 आणि वरती आपण काय दिलेलं आहे तर टिंब दिलेला आहे। का टिंब दिलेला आहे कारण पुढे काय होत आहे तर तीच संख्या जी आहे ती भागाकाराच्या स्थानी येत आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे 7च्या वरती टिंब दिलेला आहे। आता पहा, म्हणून वरती टिंब लिहून भागाकार आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण करायचा आहे। या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग आपण केलेला आहे। जेवढे शून्य आपण दशांश अपूर्णांकानंतर घेतलेले आहे तेवढ्या शून्यांचा आपण काय केलेला आहे तर उपयोग करून घेतलेला आहे। पण पुन्हा 7 हीच संख्या येत आहे भागाकारामध्ये, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे वरती दशांश चिन्ह लिहायचं आहे आणि 0.7 इथेच आपल्याला काय करायचं आहे पूर्ण विराम देऊन आपलं उत्तर 7/9चं 0.7 एवढं आपल्याला इथे काढायचं। आपण इथे एवढं जे उत्तर आहे ते आपण काढलेलं आहे। तर पुढे पाहूया मुलांनो, बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेल्या संख्यांची मांडणी म्हणजेच काय मुलांनो तर पदावली असे तिला म्हणतात। पदावली म्हणजे काय जर असा आपल्याला प्रश्न विचारला तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली जी संख्यांची मांडणी आहे तिला म्हणतात पदावली। तर बघा,
72 गुणिले 6 अधिक 2 गुणिले 2 ही काय आहे, तर ही पदावली आपल्याला सोडवायची आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग बघा हौसाची रीत म्हणजे पहिली रीत जी आहे ती कशी आहे, तर 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. मग आता आपण इथे काय केलेलं आहे, तर 6 ने 72ला भागितलं, मग आपलं उत्तर आलेलं आहे 12 अधिक 2 गुणिले 2. मग पहा 12 अधिक 2 दुणे 4, 12 आणि 4 किती मुलांनो, तर 16. ही जी मांडणी आहे, ही जी पदावली आपण सोडवलेली आहे ती पहिली रीत आहे, ही हौसाची रीत आहे. म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे. पहा 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 ही पदावली आपल्याला इथे सोडवायची आहे. तर ती बघा 6 ने आपण 72ला काय केलेलं आहे, भागितलेलं आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 12 अधिक 2 गुणिले 2. त्यानंतर बघा 12 अधिक 2 दुणे 4 आणि 12 आणि 4 किती मुलांना, तर 16. ही झाली पहिली रीत. आता मंगरूळची रीत बघा कशी आहे ती, तर ती रीत आहे 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. म्हणजेच उदाहरण जे आहे ते एकच आहे, फक्त सोडवण्याची पद्धत बघा कसली आहे. तर 6 ने आपण 72ला भागितलं, उत्तर किती आलेलं आहे, तर 12 आलेलं आहे अधिक 2 गुणिले 2 बरोबर. आता इथे 12 आणि 2 किती होतात मुलांना, तर 14 होतात, म्हणून आपण 14 घेतलेला आहे गुणिले हे 2. आता 14 आणि 2 किती मुलांना, तर 14 आणि 2 16. किती बघा मुलांना, 14 दुणे किती होतात, तर 14 दुणे होतात 28. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांना, तर 14 दुणे 28 असं आलेलं आहे. ही झाली दुसरी रीत. आता बघा दोन्ही उत्तरे वेगवेगळे आली. का दोन्ही उत्तरे वेगवेगळे आली, कारण दोघांनी वेगवेगळ्या क्रमाने क्रिया केल्या. याप्रमाणे क्रियाचा क्रम वेगळा घेतला तर उत्तर कसे येते, वेगवेगळे येते. म्हणून असे होऊ नये म्हणून क्रियाचा क्रम ठरवण्यासाठी काही नियम केलेले आहेत. आता ते नियम पाळले तर काय होणार आहे, ते नियम पाळल्यानंतर एकच उत्तर येणार आहे. म्हणून काही नियम आपल्याला सांगितले गेलेले आहेत. आता ते नियम कुठले आहेत ते आपण पाहूयात. तर बघा मुलांनो, पहिला जो नियम आहे तो काय आहे, पदावली सोडवण्याचे काही नियम आपल्याला इथे सांगितलेला आहे. आणि पहिला जो नियम आहे मुलांनो तो आहे, राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात. काय सांगितलेलं आहे, पहिला नियम आपला काय आहे, तर राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने आपल्याला काय करायच्या आहेत, तर सोडवायच्या आहेत. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते बघा काय आहे, नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने आपल्याला काय करायच्या आहेत, तर त्या सोडवायच्या आहेत. आणि पुढचं जे आहे तो नियम बघा काय सांगतोय, तर कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर त्या वरील 2 नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात. सगळ्यात आधी जे कंसामध्ये ज्या संख्या आलेल्या असतील त्या संख्या आधी आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या संख्या आलेल्या असतील त्या संख्याचं काय करायचं आहे, ती पदावली आपल्याला सोडवायची आहे. त्यानंतर पहा, वरील नियम वापरले की हौसाची रीत कशी आहे, बरोबर आहे हे समजले जाते. तर पहा 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 अधिक किती मुलांना, तर 16. आपण काय केलं होतं, तर 6 ने काय केलं होतं, 72ला भागितलेलं. त्यानंतर उत्तर किती आलं होतं आपलं 12. 2 दुणे 4, 12 आणि 4 किती होतात मुलांना, तर 16 होतात. म्हणजे हौसाची जी समीकरण मांडण्याची पद्धत होती ती कशी होती, अगदी योग्य होती. पुढचं उदाहरण बघूया. तर पहा मुलांनो, इथे काही उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. ते उदाहरणे कुठले आहेत, तर उदाहरण आहे 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17. ही आपल्याला पदावली दिलेली आहे आणि ही पदावली आपल्याला नियमानुसार सोडवायची आहे. तर पहा मुलांनो, 40 गुणिले 10
म्हणून आपण काय केलेलं आहे, सगळ्यात आधी आपण भागाकार इथे केलेला आहे. काय केलेला आहे मुलांनो, तर सर्वात आधी जो नियम होता आपल्याला तो भागाकाराचा आणि तो आपण इथे केलेला आहे. 5ने 10ला भागितले किती येतात मुलांनो, तर 2 येतात. म्हणून 40 गुणिले 2, 5ने आपण 10ला भागितलं किती येतात, 2 येतात. म्हणून 2 घेतलेले आहे अधिक 17. त्यानंतर पहा मुलांनो, 40 जुने किती होतात, 80. म्हणून आपण इथे 80 घेतलेलं आहे अधिक किती, तर 17. आणि 80 अधिक 17 बरोबर किती मुलांनो, तर बरोबर 97. एवढं आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. तर दुसरं उदाहरण बघा काय आहे मुलांनो, तर 3/4 वजा 5/7 गुणिले 1/3. आता पहा मुलांनो, 3/4 वजा 5/21 सात्रिक किती मुलांनो, 21. आधी आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे. म्हणून 3/4 वजा 5, 5 5 आणि सात्रिक किती मुलांनो, तर सात्रिक 21. म्हणून बघा इथे आपण काय केलेलं आहे, तर तिरकस गुणाकार केलेला आहे. बघा 3 गुणिले 21 वजा 5 गुणिले 4 आणि छेदामध्ये बघा 21 चौक 84. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तर वजा बाकी करायची आहे. म्हणून बघा 21 त्रिक 63 आणि 5 चौक 20 आणि हे छेदस्थानी 84. आता 63 मधून 20 आपल्याला मायनस करायचे आहे, 43/84. आता हे झालं आपलं नेक्स्ट जे आपलं एक्झाम्पल आहे ते बघा काय आहे, 80 भागिले कंसामध्ये 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण आणि अधिक काय आहे 5. आता हे जे समीकरण आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. सगळ्यात आधी आपण 80 भागिले, आता इथे कंस जे काही आपला नियम होता तिथे आपल्याला काय सांगितलं होतं की कंस आधी आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून बघा 15 आणि 8 23 वजा 3 अधिक 5. 80 भागिले 23 मधून 3 आपल्याला कट करायचे आहे, किती होणार आहे, तर 20 अधिक 5. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, तर जो कंस आहे तो आधी सोडवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर भागाकार करायचा आहे. म्हणून आपण 20ने 80ला भागितले तर किती आलं आहे मुलांनो, 4 आणि हे अधिक 5 आणि 5 अधिक 4 बरोबर किती मुलांनो, तर 9 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचे काही उदाहरणं बघूयात. तर पुढे पाहूया मुलांनो. उदाहरणार्थ 3/4 5/7 गुणिले 1/3 ही जी पदावली आहे ते आपल्याला सॉल्व करायची आहे. तर पहा 3/4 वजा 5 5 आणि सात्रिक 21 बरोबर आपण काय केला होता मुलांनो, तर तिरकस गुणाकार केला होता. म्हणून 3 गुणिले 21 वजा 5 गुणिले 4 आणि 21 चौक 84. आधी आपण गुणाकार केला, त्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्याची वजाबाकी करून घेतलेली आहे. म्हणून 63 वजा 20 बरोबर किती मुलांनो, 43 आणि छेदाच्या स्थानी. त्यानंतर पहा क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं, तर एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस, महिरपी कंस हे जे कंस आहेत बघा, ह्या कंसाला काय म्हणतात, तर साधा कंस म्हणतात. आणि या कंसाला काय म्हटलं जातं, तर चौकटी कंस म्हटलं जातं. आणि हा जो इथे आपल्याला कंस दिसत आहे त्याला महिरपी कंस असं म्हटलं जातं. पहा मुलांनो, नेहमी लक्षात ठेवायचं आहे, हा जो कंस आहे त्याला साधा कंस म्हटलं जातं, या कंसाला चौकटी कंस म्हटलं जातं आणि या कंसाला महिरपी कंस असं म्हटलं जातं. तर मग हे जे कंस आपल्याला पदावलीमध्ये आले तर सर्वात आधी आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याला हे जे कंस आहे ते आधी सोडवायचे आहेत आणि त्यानंतर भागाकार, गुणाकार, अधिक म्हणजेच जी बेरीज आहे ती आणि त्यानंतर वजाबाकी अशा नियमानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर आपली पदावलीमध्ये जे काही आपल्याला उदाहरणं विचारले जातील ते आपल्याला सोडवायचे आहेत. पुढे पाहूया. तर पहा मुलांना, कंस सोडवताना सर्वात आधी आतील कंसातील क्रिया आधी करतात.
नंतर क्रमाने बाहेरच्या कंसातील क्रिया करतात। आधी कंसामध्ये कंस असतो बघा, आधी ते आपल्याला सॉल्व करायचे असतात आणि त्यानंतर कंसाबाहेरच्या ज्या संख्या आहेत ते आपल्याला काय करावं लागतात, सोडवावे लागतात। तर पहा मुलांना, अजून आपल्याला एक एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करायचे आहे। 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24। तर उकल आधी आपल्याला कशी करायची आहे, तर कच्चे भागोबेव सूत्रानुसार सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचे आहे, त्यानंतर गुणाकार करायचे आहे, मग बेरीज व शेवटी आपल्याला काय करायचे आहे, तर वजाबाकी करायचे आहे। नेहमी जो क्रम आहे पदावली सोडवण्याचा तो मुलांना आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। जो पहिला क्रम आपला असणार आहे तो आहे भागाकार, जो दुसरा आहे तो आहे गुणाकार, तिसरा बेरीज आणि चौथा वजाबाकी। या क्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर पदावली जी दिलेली आहे आपल्याला ती सॉल्व करायची आहे, सोडवायची आहे। तर पहा मुलांनो, सर्वात प्रथम आपल्याला जे एक्झाम्पल दिलं होतं ते काय आहे, तर 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24 हे आपलं उदाहरण आहे, ते आपल्याला सोडवायचं आहे। ते बघा, 50 पाचे किती मुलांना, 250 भागिले 2 अधिक 24। आता भागाकाराची क्रिया आपण केलेली आहे। आता आपल्याला कुठली क्रिया करायची आहे पहा मुलांनो, 2 ला आपल्याला 250 ने भागायचं आहे। आपलं उत्तर काय येणार आहे, तर 125 हे आपलं उत्तर येणार आहे। मग 24 त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर भागितल्यानंतर 24 हे 125 आपलं हे उत्तर आलेलं आहे। मग 24 आपण लिहून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला 125 अधिक 24 याची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज किती येणार आहे, तर 149 एवढी ती बेरीज आलेली आहे। तर पुढे पाहूया मुलांना, बघा आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते काय आहे, तर 140 भागिले कंसामध्ये चौकोनी जो कंस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की वजा 11, साध्या कंसामध्ये 11 आहे, गुणिले कंसामध्ये वजा 3 वजा कंसामध्ये 42 भागिले 14 वजा 1 कंस पूर्ण आणि चौकोनी कंस दिलेला आहे। मग आपल्याला साधा कंस जो आहे तो आधी सोडवून घ्यायचा आहे। म्हणून कच्चे भागोबेव सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, आधी जो कंस आहे तो आपल्याला सोडवायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तर भागाकार, मग गुणाकार आणि त्यानंतर बेरीज आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे। अशा क्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे, पदावली सोडवायची आहे, दिलेलं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे। पण सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर जे कंसामध्ये जी काही संख्या आपल्याला दिलेली आहे, मग ती भागाकार असो, वजाबाकी असो, बेरीज असो की गुणाकार असो, कंसामधील संख्या आधी आपल्याला काय करायची आहे, ती आधी सॉल्व करून घ्यायची आहे। त्यानुसार क्रमवार पद्धतीने, जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की पहिला क्रम आपला कुठला असला पाहिजे, तर तो भागाकार असला पाहिजे, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमानुसार आपल्याला पदावली सोडवायची आहे। तर पहा, 140 भागिले चौकोनी कंसामध्ये साध्या कंसामध्ये वजा 11 गुणिले कंसामध्ये वजा 3 वजा कंसामध्ये 42 भागिले 14 वजा 1 आणि चौकोनी कंस पूर्ण। त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला सोडवून घ्यायचं आहे। बघा, 140 भागिले, आता 11 त्रिक 33 वजा 3 अधिक आपल्याला काय करायचं आहे, तर वजा 1 आपण हे घेतलेलं आहे। त्यानंतर पहा, 140 भागिले 33 अधिक 3 वजा 1। त्यानंतर पहा, 140 33 आणि 3 36 वजा 1। त्यानंतर 140 भागिले 35, आता 35 ने आपल्याला काय करायचं आहे, 140 ला भागायचं आहे आणि आपलं उत्तर बघा किती आलेलं आहे, तर 35 भागिले 140 बरोबर 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता पहा, अधिक माहितीसाठी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे। तर बघा, म्हणजे कंसातील क्रिया सर्वप्रथम आपल्याला काय सोडवायचं आहे, तर कंसातील क्रिया आपल्याला सोडवायची आहे। बघा, हे काय आहे, पदावली सोडवतानाचे जे क्रम आहे ते आपल्याला इथे सांगितलेले आहे। आधी सर्वात आधी कंसातील क्रिया आपल्याला सोडवायची आहे, त्यानंतर गुणाकार चे गुणाकार क्रिया म्हणजे 200 चे 1/4 बरोबर किती, 200 गुणिले 1/4।
त्यानंतर काय आहे मुलांना, तर भागाकार, मग आहे गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि शेवटी काय आहे, वजाबाकी. अशा क्रमाने आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेली जी पदावली आहे, दिलेले जे उदाहरणं आहेत ते आपल्याला या क्रमानुसार सॉल्व करायचे आहेत, सोडवायचे आहे. मुलांना आपण या पाठामध्ये काय बघितलेलं आहे, तर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया तसेच परिमेय संख्याचे दशांश रूप ह्या पाठामध्ये, या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलेले आहे. परिमेय संख्या म्हणजे काय, तर परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, संख्या, पूर्णांक संख्या या सगळ्या संख्यांचा काय होतो, तर समावेश होतो. आणि परिमेय संख्या या दशांश रूपामध्ये कशा लिहायच्या ते देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसेच परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहे. तर पहा मुलांनो, आपला जो 5वं प्रकरण आहे आपलं परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण आपलं झालेलं आहे. आणि आता आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत आणि सरावाद्वारे देखील आपण हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.